आणि केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात। या उक्तीप्रमाणे व्यासपीठावर विराजमान असणारे सर्व थोर मान्यवर श्री मोडळे सर आणि आडे सर यांच्यावर प्रेम करणारे सर्व त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार आणि सहकारी तसेच माजी विद्यार्थी या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी सर्वप्रथम हार्दिक असं स्वागत करतो। कविवर्य नारायण सुर्वे यांच्या काही ओळी आहेत। 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवरी उन्हाळे, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवरी उन्हाळे, शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले, शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली। या ओळीमध्ये कविवर्य नारायण सुर्वे यांनी एका मध्यमवर्गीय नोकरदार माणसाचं वर्णन केलेलं आहे। परंतु मी एका अशा माणसाच्या सानिध्यात वाढलेलो आहे ज्यानं केवळ उपजीविकेसाठी आपली जिंदगी बर्बाद केली नाही, तर त्या उपजीविकेबरोबरच आपलं जे कर्तव्य आहे तेवढ्या जबाबदारीनं पार पाडलेलं आहे। आणि ती व्यक्ती म्हणजे माझे काका चुलते प्राध्यापक श्री वसंतराव मारुती आडे सर। आज काकांविषयी बोलताना काय बोलावं हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता। परंतु माझ्या आयुष्यात ज्यावेळेस मला समजत नव्हतं तो काळ सोडला, म्हणजे जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून मी काकांच्या सानिध्यात आहे। तर एकूण 30 वर्षांची कारकीर्द माझ्या डोळ्यासमोर येते। या कारकिर्दीचं वर्णन करण्या एवढा मी मोठा नक्कीच नाही, पण त्या सगळ्या कालावधीचा एक साक्षीदार म्हणून अनेक अनुभव आज माझ्या डोळ्यासमोर उभा राहतात। आदरणीय काका हे आमच्या आरडे परिवारातील पहिली व्यक्ती आहेत जे नोकरीला लागलेले आहेत। कारण आमचे आजोबा श्री मारुती खंडू आरडे हे कधीही शाळेची पायरी चढलेले नव्हते। एक बैलजोडी आणि शेती एवढंच आयुष्यभर त्यांनी काम केलं। अतिशय कष्टामध्ये आपले पूर्ण जीवन हे निस्वार्थीपणे जगलेले आहे। 2 बैल आणि शेती एवढीच माझी पंढरी असं त्यांनी आपलं मानलेलं आहे। आणि आमची आजी म्हणजे सरांची आई जे खूप लवकर आम्हाला सोडून गेली एका आजारपणामध्ये, तिनंही आपली जबाबदारी अतिशय खंबीरपणे पार पाडली। आमच्या आजीला आम्ही नेहमी म्हणायचो की आमची आजी खूप खमकी आहे, कारण अतिशय बिकट परिस्थितीमध्ये तिनं आपल्या 4ही मुलांचं संगोपन अतिशय चांगल्या प्रकारे केलं। कारण सरांना एकूण आज्ञा आणि आजी म्हणजे आई, तिला आम्ही आई म्हणायचो, यांना 4 अपत्ये, 3 मुलं आणि 1 मुलगी। या 4ही मुलांना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण, उच्च शिक्षण दिलं आणि तेवढेच चांगले संस्कारही त्यांच्यावरती केले। आणि त्या संस्काराची शिदोरी जी आहे ती आजपर्यंत टिकून आहे आणि म्हणूनच आमचं संपूर्ण आरडे कुटुंब आजही एकत्रितपणे राहत आहे, गुन्हा गोविंदाने राहत आहे। आजच्या या प्रसंगी या दोघांचीही आठवण अण्णा आणि आई यांची आम्हाला खूप उणीव भासत आहे। आणि त्यांची जी शिकवण होती की दुसऱ्याचं नेहमी भलं कसं होईल याचा विचार आपण करायचा, त्यामुळं आपलं भलं आपोआप होतं। आणि ही शिकवण आमच्या अण्णा आणि आई यांच्या 4ही अपत्यांनी पुढे चालू ठेवली। त्याचाच परिणाम म्हणून माझे वडील अप्पा यांनी 10वी नंतर आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आणि आपल्या 2 लहान भावंडांचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर माझे दुसरे चुलते आहेत नाना, ज्यांना सगळे चेअरमन किंवा नाना या नावाने ओळखतात। आर्थिक परिस्थिती अतिशय हालाकीची असताना आर्थिक बळ देण्याचं काम आमच्या नानांनी केलं। आणि या दोन्ही भावांच्या जबाबदारीची जाणीव ठेवून काकांनी आम्हा 9 भावंडांचं सगळे चुलत भावंड 9 भाऊ यांचं शिक्षण कर्जत या ठिकाणी त्यांनी सर्व पूर्ण केलेलं आहे। म्हणजे काकांनी जी आपली जबाबदारी होती ती अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली। आणि ही जबाबदारी पार पडत असताना त्यामध्ये त्यांच्या सुविध पत्नी म्हणजे आमच्या काकू यांचाही सिंहाचा वाटा आहे। काकांविषयी बोलताना एवढं सांगेन की काकांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा
कसलीही अडचण येऊ द्या, जर आपण एक कुटुंब म्हणून एकत्र तिथे राहिलो तर ती संकट असेल, अडचण असेल, सहजपणे आपण सोडवू शकतो. मागच्या 3 महिन्यापूर्वी काकांचा एक छोटासा अपघात झाला होता. त्यावेळेस आम्ही सर्व कुटुंबीय अतिशय टेन्शनमध्ये होतो. त्याही वेळेस सगळ्या कुटुंबाला धीर देण्याचं काम मी काकांनी केलं. मला काहीही होणार नाही, तुम्ही कोणीही टेन्शन घेऊ नका, ही त्यांची कायमची ठरलेली ओळख होती. पुण्यामध्ये दवाखान्यात असताना प्रत्येक वेळेस मी त्यांच्याबरोबर होतो. प्रत्येक वेळेस ते घरच्यांना सांगायचे की घरच्यांना फोन कर, मी व्यवस्थित आहे असं सांग. त्यामुळं कुटुंबाला बांधून ठेवणारा एक धागा म्हणून आमच्या काकांची ओळख आहे आणि त्याच्यामुळेच आमचं कुटुंब एकत्रित आहे. सगळ्यांना सामावून घ्यायचं, सर्वांना समान वागणूक द्यायची, ही जे त्यांची वृत्ती आहे ती अतिशय वाखण्याजोगी आहे. इथून पुढच्या आयुष्यामध्ये एक नवीन सुरुवात काकांसाठी आहे. आजपर्यंत काकांनी खूप कष्ट केलेले आहे कुटुंबासाठी, शाळेसाठी किंवा महाविद्यालयासाठी. पण या नंतरच्या काळामध्ये काकांना एक विनंती असतं की त्यांनी आपलं उर्वरित जीवन हे त्यांचे जे छंद असतील ते छंद जोपासण्यामध्ये, काकूंसोबत संपूर्ण भारत भ्रमण करण्यामध्ये आणि आम्हा सर्वांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करण्यामध्ये व्यक्त करावे. मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो. तसंच आपण सर्वजण या ठिकाणी